नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर लाडक्या बहिणींना थेट खात्यामध्ये ₹1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आज जर बघितलं तर आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे. म्हणजेच बहिणींनो, कालपासूनच तुम्हाला हे पैसे या ठिकाणी आलेले आहेत. काल बहुतेक बहिणींना पैसे आलेले आहे. बहुतेक बहिणींनी मेसेजसुद्धा केलेले आहे की सर मला ठिकाणी पैसे आलेले आहेत. दुसरी गोष्ट, बहुतेक अशा बहिणींनी कमेंट करून सांगितलं की सर मला पैसे आलेले नाही आहे. तर आता अशा बहिणींना पैसे कधी येणार हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर त्याचंही तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला ₹1500 येणार आहेत की ₹3000 येणार आहे, संपूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण बहिणींनो, 2 हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार होते. जसे की जानेवारीचे ₹1500 आणि फेब्रुवारीचे ₹1500, टोटल तुम्हाला ₹3000 मिळणार होते. मग तुम्हाला ₹3000 आले की ₹1500 आले, संपूर्ण माहिती पुराव्यासहित पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. सर्वात अगोदर ज्या बहिणी व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, जास्त वेळ वाया न घालवता तर डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. सर्वांनी इकडे लक्ष द्या. बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याने या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याची पात्र महिला वाट पाहत होत्या, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे. ठीक आहे. दरम्यान राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि हे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत सरकारने कोणतीही माहिती न देता थेट खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवलेले आहे. यामुळे काय झालं तर पात्र महिलांना ही अनपेक्षित भेट या ठिकाणी वाटत आहे. पण बहिणींनो, ही अनपेक्षित भेट जरी तुम्हाला वाटत असेल तरी मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की उद्यापासून तुम्हाला पैसे येणार आहे आणि तसंच झालेलं आहे. कारण बहिणींनो, जी काही रक्कम तुम्हाला मिळते, जे काही तुम्हाला पैसे मिळतात त्याची सर्वात अगोदर माहिती आपल्याकडे असतं. त्यामुळे तुम्हाला मी सर्वात अगोदर माहिती देत असतो. आणि बहिणींनो, ही अनपेक्षित भेट जरी तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका. कधी पैसे येणार आहे, कधी नाही येणार, सर्व तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळत असते. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरिता राज्य सरकारने KYC करण्याचे आवाहनसुद्धा केलेले होतं. यामुळे बहुतेक बहिणींनी KYC सुद्धा केलेली होती. तर बघा बहिणींनो, आव्हानसुद्धा या ठिकाणी केलेलं होतं. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यापासून KYCची जी प्रक्रिया ती सुरू झालेली होती आणि 31 डिसेंबर याची शेवटची तारीख होती. पण यामध्ये काय झालं, बहुतेक बहिणींनी KYC या ठिकाणी केले नाही, तर त्या बहिणींना अपात्र केलं गेलं. त्या बहिणींना लाभ मिळत नाही आहे. आता बहुतेक बहिणी अशा होत्या की ज्यांनी चुकीची KYC केली होती आणि बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्यांनी बरोबर KYC केली होती. तर त्या बहिणीचा लाभ हा सुरळीतपणे सुरू आहे. फक्त प्रॉब्लेम असा झाला की ज्यांनी चुकीची KYC केली होती त्यांचा लाभ बंद झालेला आहे. कारण त्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळत नव्हता. मग अशा बहिणींसाठी सरकारने या ठिकाणी एक विचार केला आणि तो विचार असा झाला की बहिणींना नवीन एकदा KYC करायची संधी द्यायची. म्हणजे ज्यांची चुकीची KYC झाली होती त्यांना या ठिकाणी नवीन संधी दिली. आणि नवीन संधी अशी की त्या बहिणींना आता त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटला जाऊन मुदत 31 मार्च आहे, 31 मार्च 2026 पर्यंत चुकी त्यांच्या जे झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून KYC करून घ्यायची आहे. आता बघा, ज्या ज्या बहिणींनी चुकी दुरुस्ती केलेली आहे तर त्यांना पैसेसुद्धा आलेले आहेत, म्हणजेच हा हप्ता त्यांना आलेला आहे. पण बहुतेक अशा बहिणी की ज्यांनी चुकीची KYC केलेली होती आणि त्यांनी चुका दुरुस्त केलेली नाही आहे. 31 मार्च शेवटची तारीख आहे. वारंवार तुम्हाला सांगतोय, KYCची जी तुमच्या चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करून घ्या. 31 मार्च शेवटची तारीख आहे, नंतर तुम्हाला मदत मिळणार नाही आहे. तर किती बहिणींनी त्यांच्या चुका दुरुस्त केल्या कमेंट करून सांगा बरं. किती बहिणींची KYC झाली सांगा बरं. ज्यांची झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे, आणि ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्यांची झाली नसेल किंवा ज्यांना करता येत नसेल त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. आता बघा, बहुतेक बहिणींची KYC ठिकाणी चुकी झाली होती, त्यांना सुद्धा पैसे येत आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा तुमचा होता की तुम्हाला 2 हप्ते येणार आहे की 1 हप्ते आले. तर बघा बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला 2 हप्ते येणार होते. कसे तर बघा, जानेवारीचे सुद्धा तुम्हाला पैसे येणार होते आणि फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला पैसे येणार होते. पण झालं असं, बघा, महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त उरलेला डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला होता संक्रांतीच्या दिवशी. पण काय झालं तर त्यावेळेस तुम्हाला ₹3000 मिळणार होते. म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला ₹3000 येणार होते. जानेवारीचे सुद्धा हप्ता येणार
येणार होता आणि डिसेंबरचा सुद्धा हप्ता येणार होता. पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये पैसे देण्यास मनाई केली होती, म्हणून तुम्हाला फक्त डिसेंबरचा हप्ता पाठवला होता आणि जानेवारीचा हप्ता थांबवलेला होता. तर जानेवारीचे पैसे तुम्हाला आता आलेले आहे, फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच तुम्हाला अजून फेब्रुवारीचे पैसे आलेले नाही आहेत आणि फेब्रुवारीचे पैसेसुद्धा तुम्हाला लवकरच येणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती रक्कम आले, 1500 आले की 3000 रुपये आले, कमेंट करून सांगा. कारण बहिणींनो सर्वांना 1500 रुपयेच आलेले आहेत. म्हणून बहुतेक बहिणी म्हणतील की सर आम्हाला 3000 आलेले, बहुतेक बहिणी म्हणतील की सर आम्हाला या ठिकाणी 4000 आलेले. तसं नाही आहे, फक्त तुम्हाला 1500 रुपये या ठिकाणी आलेले, कारण एकच हप्ता बहिणींना पाठवलेला आहे. आता पुढचा हप्ता फेब्रुवारीचा असणार आहे, तोही तुम्हाला या ठिकाणी पाठवला जाणार आहे, कारण याच महिन्यामध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. तर काळजी करू नका, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, लगेच तुम्हाला त्याची अपडेट मी वेळोवेळी देत राहणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.